हॅलो नमस्कार, रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। इथे मी काबुली चना घेतलेला आहे आणि मी इतर रात्रीच भिजत टाकणार आहे। सकाळी छोले भटुरे बनवायचे आहेत नाश्त्याला, त्याच्यासाठी मी इथे रात्रभर आपले काबुली चना भिजवून घेणार आहे। काबुली चणे छान असे भिजलेले आहेत। आपण त्याला शिजवून घेऊयात आणि शिजताना थोडंसं मीठ आणि ओवा टाकायचा आणि शिजवून घ्यायचे। इथे मैदा घेतलेला आहे, मैदा स्वच्छ चाळून घेऊयात। चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपण छान असं पीठ मळून घेऊयात। पीठ छान मळलेलं आहे। आपण आता झाकण ठेवून घेऊयात आणि आपण छोले बनवूया। छोले बनवायसाठी मी मसाला बनवण्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे, उभा चिरून घेतलेला आहे। कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं आणि लसूण हे घेतलेलं आहे। हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं। कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल टाकूयात। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये काही खडे मसाले घेतलेत। चक्री फूल आहे, एक मसाला, वेलची, लवंग, मिरा आहे, जिरा आहे आणि तेजपत्ता आणि दालचिनी घेतली। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे सगळे खडे मसाले टाकूयात। खडे मसाले 2 मिनिटं भाजायचे आणि त्याच्यामध्ये कांदा, आलं, लसूण आणि खोबरं ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे, अगदी बारीक केलेली नाही। टाकूयात, व्यवस्थित असं भाजून घेऊयात। टोमॅटोची वेगळी पेस्ट बनवून घेतलेली आहे। कांदा मसाला आपला छान भाजून घ्यायचा। इथे 2 मिनिटं मी झाकण ठेवणार आहे। हे बघा, खूप छान असा आपला मसाला भाजत चाललेला आहे। कलरही बघू शकता तुम्ही बदललेला आहे। हे वाटण आपलं भाजून झालं की त्याच्यामध्ये मी टोमॅटो घेतलेला आहे, एकदम टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, ती टाकूयात। हेही व्यवस्थित आपण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। कलर आपला बदललेला आहे, बघू शकता। झाकण ठेवायचं, 2-2 मिनिटं झाकण ठेवायचं आणि हलवून घ्यायचं। बघू शकता, खूप छान असा आपला मसाला भाजलेला आहे। मसाला छान भाजला की आपली ग्रेव्हीला टेस्ट एक वेगळी येते आणि खूप छान अशी आपली भाजी होते। पाहू शकता तुम्ही, कलरही खूप छान आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता काही मसाले ॲड करणार आहे। इथे मी एव्हरेस्टचा छोले मसाला घेतलेला आहे, तो टाकूयात। गरम मसाला टाकलेला आहे, हळद टाकायची आणि आपली घरी बनवलेली जी चटणी असते रेग्युलरची, ती टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आणि ह्या साईडला बघू शकता तुम्ही, छोले आपले शिजलेले आहेत। याच्यामध्ये आपण छोले टाकून घेऊयात। मसाला ही आपला पाहू शकता तुम्ही, खूप छान असा भाजलेला आहे। छोले टाकायचे आणि पाणी अजून टाकायचं, पाणी गरम करून टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं। पाहू शकता तुम्ही, छान असं 5 ते 10 मिनिटं आपण उकळवून घेऊयात। एक उकळी आली की गॅस मीडियम करायचा, चवीनुसार मीठ टाकूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। आपले छोले तयार आहेत। आता इथे आपण भटुरे बनवूयात। इथे मी मैदा पीठ मळून ठेवलेलं होतं, पण छान असे जेवढ्या साईजची आपल्याला पुरी पाहिजे आहे तेवढ्या साईजचे आपण गोळे करून घेऊयात। ते मी 3 ते 4 गोळे तयार करून घेतलेले आहेत। आपण आता पुरी लाटूया। एक गोळा घेतलेला आहे आणि त्याच्याशी छान अशी पुरी आपण लाटून घ्यायची। जास्त पातळही नाही करायची आणि जास्त जाडही नाही ठेवायची। पाहू शकता तुम्ही, अगदी सविस्तर दाखवलेला आहे।
मी अशा 4 पुऱ्या आपल्या लाटून घेणार आहे। पुरी आपली लाटून झाली। इथं तेलही गरम झालेलं आहे। आपण आता पुरी तळून घेऊयात। तेल गरम झालं की गॅस आपला एकदम मीडियम ठेवायचा, जास्त फास्ट नाही ठेवायचा आणि पुरी टाकायची आणि अशा झाऱ्याच्या साहाय्याने आपण तेल पुरीवरती टाकत राहायचं। पुरी आपली एकदम टम्म फुगते, बघू शकता तुम्ही। खूप छान अशी आपली पुरी झालेली आहे आणि अलटी पलटी करून दोन्ही साइडून आपण पुरी छान अशी तळून घेणार आहे। दुसरेही आपण तळून घेऊयात आणि ह्याच पद्धतीने मी सगळे करून घेणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की माझे छोले भटुरे बनवलेले आहेत ते कसे झालेले आहेत। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद।